मित्राने गाडी मागितली म्हणून मित्राचा केला खून. धक्कादायक प्रकार समोर. सोलापूरमधील सत्य घटना. दोस्तीमध्ये एकमेकाला आधार दिला जातो तोवरच आपुलकी आणि आस्था टिकून राहते. जेव्हा मित्र त्रासदायक बनतो तेव्हा त्याच्याबद्दल मनामध्ये कटुता यायला वेळ लागत नाही. काही वेळा तर अशा मित्राला ग्रुपमधून बाजूला केले जाते, तर काही वेळा तो जास्तच त्रास देऊ लागला तर वाद होतात. मारहाणीसारखे प्रकारही घडतात. सोलापूर जिल्ह्यामध्ये युवकांच्या मैत्रीमध्ये एकाचे वर्तन बदलले. तो मित्रांना त्रास देऊ लागला, शिवाय दमदाटी करू लागला आणि शिवीगाळही करू लागला. तेव्हा मित्रांनीच त्याचा नदीमध्ये बुडवून खून केला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. दीपावली सणाचे दिवस होते. सगळीकडे आनंदाचे वातावरण होते, पण पोलिसांना मात्र आपली ड्युटी करावीच लागत होती. लोकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस 24 तास डोळ्यामध्ये तेल घालून आपले कर्तव्य बजावत होते. दिनांक 22 ऑक्टोबर 2025 रोजी दिवाळी पाडवा होता. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये असणाऱ्या अकलूज पोलीस स्टेशनमध्येही उत्साहाचे वातावरण होते. पोलीस स्टेशनला विद्युत रोषणाई केलेली होती. ठाण्यामध्ये तशी नागरिकांची वर्दळ कमी असल्यामुळे पोलीस अधिकारी आणि कर्मचारीही तसे निवांत होते. निदान आज तरी काही अघटित अशी बातमी कानावर येऊ नये अशी त्यांची अपेक्षा होती. तोच सकाळी 10 वाजता फोन खणखणला. तो उचलताच पलीकडील व्यक्ती म्हणाले, साहेब, नीरा नदीच्या पात्रामध्ये असलेल्या शनीघाट येथे एका तरुणाचा मृतदेह आहे, तरी आपण त्वरित यावे. अंमलदारांनी या घटनेची माहिती पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना दिली. त्यांनी लगेच आपले सहकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुरे, हेड कॉन्स्टेबल अमोल बकाल, समीर पठाण यांना बोलावून घेतले. काही वेळातच सर्वजण आले. पोलिसांची जीप घटनास्थळाजवळ पोहोचली. नदीपात्रामध्ये तरुणाचा मृतदेह आढळून आलेला होता. त्याच्या खिशामध्ये कागदपत्रे आढळल्याने ओळख पटलेली होते. मयत झालेल्या तरुणाचे नाव मेघराज युवराज हिलाल, वय वर्ष 21, राहणार काजी गल्ली, अकलूज, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर असे असल्याचे समजले. पोलिसांनी लगेच नातेवाईकांना याची माहिती दिली. काही वेळामध्येच नातेवाईक त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी हा मृतदेह मेघराजचा असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले. मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला. पोलिसांनी या घटनेची पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली. सर्वप्रथम आत्महत्या असावी असा अंदाज बांधला गेला. त्यानुसार अकस्मात मयत म्हणून गुन्हा रजिस्टर नंबर 80/2025 अशी नोंद करण्यात आली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांनी हेड कॉन्स्टेबल अमोल बकाळ यांच्याकडे सोपवला. त्यांनी तो तपास सुरू केला. सर्वप्रथम मेघराजच्या नातेवाईकांच्याकडे चौकशी केली. मेघराजचे कोणाबरोबर वैर होते का, कोणाशी भांडण झाले होते का, अशी प्राथमिक चौकशी केली असता त्यांनी मेघराजचे कोणाशीही वैर नव्हते की कोणाबरोबर भांडण झालेले नव्हते असे सांगण्यात आले. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये मेघराजचा बुडून मृत्यू असा उल्लेख होता. त्यावरून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधला. पण कोणत्या कारणावरून त्याने आत्महत्या केली असावी हा प्रश्न शिल्लक होता. नातेवाईकांच्याकडून कोणते त्या दृष्टीने उत्तर आले नसल्याने 21 वर्षाच्या मेघराजचे मित्र असावेत आणि त्यांना मेघराजच्या आत्महत्येचे कारण माहिती असावे. एखादे प्रेम प्रकरण अथवा काहीतरी आर्थिक व्यवहार या कारणामुळे त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज बांधून मेघराजच्या नातेवाईकांच्याकडे त्याच्या मित्रमंडळींची चौकशी केली. तेव्हा त्याचे जवळचे 3 मित्र असून रोहित क्षत्रिय, राहुल क्षत्रिय, रोहन शिंदे अशी त्यांची नावे असल्याचे समजले. ते मित्र काजी गल्ली येथे राहत होते. हेड कॉन्स्टेबल अमोल बकाल यांनी त्या मित्रांची भेट घेऊन चौकशी करण्याचे ठरवले. त्यांनी रोहित क्षत्रिय आणि राहुल क्षत्रिय कोठे राहतात याची माहिती घेतली. तेव्हा ते दोघे गेल्या 10-12 दिवसांपासून घरी नसल्याचे समजले. 10-12 दिवस म्हणजे घटना घडल्या दिवसापासून ते गायब आहेत हे समजल्यावर पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने शोध मोहीम सुरू केली असता
दोघेजण वाशी जिल्हा धाराशिव या गावामध्ये असल्याचे समजले। पोलिसांचे एक पथक त्या गावात गेले आणि पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले। रोहित क्षत्रिय आणि राहुल क्षत्रिय हे दोघे भाऊ होते। पोलिसांनी अकलूज येथे दोघांना आणून चौकशी केली। पहिल्यांदा दोघांनी उडवा उडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी प्रश्नांची सरबत्ती करताच त्यांच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले। साहेब, आम्ही मेघराजचा पाण्यात बुडवून खून केला अशी कबुली दोघांनी दिली। मेघराजचा कोणत्या कारणावरून खून करण्यात आला याची माहिती घेणे जरुरीचे असल्याने पोलिसांनी मेघराज हिलाल याच्या खून प्रकरणी गुन्हा दाखल करून न्यायालयामध्ये उभे केले। त्यानंतर पोलीस कोठडीमध्ये पोलिसांनी आरोपी रोहित व राहुल या दोघांची कसून चौकशी करण्यात आली। या चौकशीमध्ये त्यांनी पुढील हकीकत सांगितली। रोहित क्षत्रिय आणि राहुल क्षत्रिय आणि आणखी एक मित्र रोहन शिंदे या सर्वांची मेघराज हिलाल याच्याशी मैत्री होती। हे चौघेजण नेहमी एकत्र फिरत असत, एकमेकांना जी पाहिजे ती मदत करत असत, एकमेकांशी आपले सुख दुःख सांगत असत। या चौघांची मैत्री काजी गल्लीमध्ये सर्वांना माहिती होती। मात्र गेल्या काही महिन्यांच्यापासून मेघराज हा रोहित, राहुल आणि रोहन यांना वारंवार त्रास देत होता। त्यामुळे ते सर्वजण मेघराजवर वैतागलेले होते। दिनांक 21 ऑक्टोबर 2025 रोजी त्याने रोहितकडे दुचाकी गाडी मागितली होती, मात्र रोहितने काम असल्याने गाडी देण्यास नकार दिलेला होता। तेव्हा मेघराज याने त्याला शिवीगाळ करून दमदाटी करण्यास सुरुवात केलेली होती। मेघराजच्या या वागण्याचा सगळ्यांनाच राग आलेला होता। त्याचा चांगलाच बंदोबस्त करावा असे त्यांना वाटू लागलेले होते। त्यासाठी त्यांनी एक प्लॅन तयार केला। मेघराजला नेरा नदीच्या पात्रात बुडवून त्याचा खून करण्याचा प्लॅन केला। त्याप्रमाणे सायंकाळी गोड बोलून त्याला त्या तिघांनी नदी पात्रामध्ये नेले। तेथे त्याचा पाण्यामध्ये बुडवून खून केला। तो मेला हे कळताच तेथेच त्याला टाकून सर्वजण तेथून निघून गेले। काही घडलेच नाही असे वागण्याचे त्या सर्वांनी ठरवले। कोणाला संशय येऊ नये म्हणून रोहित आणि राहुल क्षत्रिय हे दोघे भाऊ वाशी या गावी निघून गेले अशी कबुली रोहित आणि राहुलने पोलिसांना दिली। या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नीरज उबाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुरे, हेड कॉन्स्टेबल अमोल बकाळ, समीर पठाण, शिवकुमार मधभावे, विक्रम घाटगे, तुषार गाडे, रणजित जगताप आदींनी हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।